सँडी एक फिरणारा तारा यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मी आज चाललेलो आहे घाटकोपर टू नेरूळला मंदिर आहे वाशीला, वाशीच्या पुढे तिरुपती बालाजी मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे। तुम्हाला आता पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही घाटकोपरवरनं किंवा कुठून दुसरीकडून कसं त्या प्रकारे जाऊ शकता टू व्हीलरने। मी आता निघालो आहे घाटकोपरवरून आणि तुम्ही पाहू शकता राईट साईडला घाटकोपर डेपो आहे, राईट साईडला घाटकोपर डेपो आहे हा, आणि हा सरळ रस्ता। आता आपण पाहू शकतो आपण आलेलो आपल्या घाटकोपरच्या मेन हायवेला, एक्सप्रेस हायवेला आपण ब्रिजच्या खालून बाहेर घेणार आहोत। बिकॉज आपण वाशी मार्गाने जाणार आहोत, त्यामुळे आपण राईटने जाणार आहोत। एक लेफ्टने पण जाऊ शकतो आपण भांडूपचा पुढून, पण तो थोडा रूट लांब पडतो कारण आपल्या वाशीला पुढेच जायचं आहे। त्यामुळे आपण बेसिकली जो घेणार आहोत रोड तो राईटनेच घेणार आहोत ब्रिजच्या। आता आपण ब्रिजच्या बाजून राईट घेतलेला आहे, जो राईट टर्न हा सरळ आपल्या घाटकोपरवरून रमाबाई कॉलनी क्रॉस करून कामराजनगर क्रॉस करून पुन्हा आपण लेफ्ट टर्न घेणार आहोत छेडानगरवरून। आज ऍक्च्युली बाईकवरनं जायचं कारणच नव्हतं, परंतु चला गाडी पाऊस तर येत नाहीये त्यामुळे बाईकवरच ट्रॅव्हल जॉब करूया। बाईकवर तर चाललोय खरं, पण जर का पाऊस आला तर थांबवावा लागणार, त्यामुळे सब बारिश के बरोबर। आता आपण पोहोचलो आहोत रमाबाईच्या हायवेला, आणि या रमाबाईच्या हायवेला तुम्ही पाहू शकता राईट साईडला एक मोठी ब्लू करून बिल्डिंग आहे, अडाणी पण आहे। इथे अडाणीच्या पुढे जो भारत पेट्रोलियमचा मोठा खांबा आहे ना, त्या खांब्याच्या बाजूला तो मोठा बॅनर होता। त्या बॅनरच्या अजूनही बघा दोन रॉड दिसतात ब्लॅक कलरचे, आणि हा बॅनर घाटकोपरमधला सगळ्यात मोठा बॅनर होता जो पडलेला, आणि त्याची नासाधूस झालेली आणि त्याची स्क्रॅप अजूनही तिथे पडलेली आहे। अजूनही तिकडे तर पूर्ण काही अजून क्लीन झालं नाही, मला वाटतं अजून एखाद दीड महिने अजून जाईल ते सगळं स्क्रॅप करून। मी कंटिन्यू करू, पुन्हा आपण रमाबाईच्या ब्रिजवर आले आहोत। रमाबाईच्या ब्रिजवरून आपण सरळ चाललो आहे। आता आपण कामराजनगर क्रॉस केलेलं आहे। कामराजनगर जसं तुम्ही लेफ्ट साईडला कामराजनगर आहे, लेफ्ट साइडला कामराजनगर मध्ये तुम्ही क्रॉस करताना एक मोठं 77 क्रॉस रोड इथून बिल्डिंग बनते L&T रिअल्टीची। इथून हा ब्रिज चढायचा नाही, तुम्हाला ब्रिजच्या खालून घ्यायचं। हा ब्रिज चढला तरी चालेल, पण हा ब्रिज चढायच्या जागी तुम्ही बेसिकली जर का सर्व्हिस रोड तुम्ही कॅप्चर केलात तर बरं होईल, कारण सर्व्हिस रोड पकडल्यानंतर तुम्हाला इझिली पडेल लेफ्ट टर्न मारायला। कारण जर का वर ब्रिजवर गेला तरी पण लेफ्ट टर्न घेऊ शकता, पण इथून लवकर रेकमेंड होईल की खालून तुम्ही ब्रिजच्या खाली गाडी ठेवा आणि इथून सरळ सरळ सर्व्हिस रोड पकडून लेफ्ट टर्न टू छेडानगर जाऊ शकता। आपण जे ब्लॉग बनवलेला बालाजी मंदिरचा एक छेडानगर मधल्या, तो इकडूनच आतमध्ये आहे। हे समोर तुम्हाला रस्ता दिसतोय, याच्या इथून आतमध्ये गेल्यावर छेडानगरचा एंट्रन्स आहे। त्या एंट्रन्स मधनं आतमध्ये गेल्यानंतर लेफ्ट साईडला मोठं तिरुपती बालाजी मंदिर लागतं, ते मी माझ्या ब्लॉग मध्ये टाकलेलं आहे ऑलरेडी। आणि हे आपण आता आलेलो आहे शिवाजीनगर गोवंडी मानपूर या हायवेला, हा डायरेक्ट स्ट्रेट हायवे आहे। स्ट्रेट हायवेवर सरळ सरळ आपल्याला जाऊन पुढे एक ब्रिज कनेक्ट होईल, त्या ब्रिजवर सरळ गाडी ठेवायची, जेणेकरून आपण डायरेक्टली गोवंडीच्या पुढे उतरू, म्हणजे आपण डायरेक्ट लेफ्ट टर्न मारल्यानंतर वाशीच्या मेन रोडला लागू। आज संध्याकाळची वेळ आणि संध्या असल्यामुळे एवढी काही ट्रॅफिक वगैरे नाही आहे, आणि बरेचशा लोकांची गर्दी पण नाही, त्यामुळे गाडी व्यवस्थित मोकळी आणि ट्रॅफिक विदाउट ट्रॅफिक जायला दिसते। पुढे मला वाटतं मोठी एक सिग्नल आहे, जो शिवाजीनगर सिग्नलच्या अगोदर लागतो, RGK इंटरनॅशनल स्कूलचा। त्या सिग्नलला थोडंसं ट्रॅफिक असेल कारण सिग्नल आहे तो,
त्याच्यानंतर आपल्याला कुठे थांबायची गरज नाही. आता आपण आलो आहे सिग्नल जवळ. त्या सिग्नलच्या वर तुम्ही पाहू शकता फ्री एक्सप्रेस हायवे CST टू मुंबईचा जो ब्रिज आहे तो वर आहे. नवी मुंबई सरळ आहे, अरो पनवेल वाशी स्ट्रेट आहे. आपल्याला स्ट्रेटच जायचं ब्रिजच्या खाली. आपण पुन्हा आता आलेलो आहे ब्रिजवर. हा ब्रिज तुम्ही पाहू शकता शिवाजीनगरला पुणे पनवेल मुंबई. हा ब्रिज तुम्ही जर का चढलात ना तर शिवाजीनगर खाली येतो या ब्रिजचा. ही ट्रॅफिक तुम्हाला मिळणार नाही. त्याच्या पुढे शिवाजीनगरच्या पुढची पण ट्रॅफिक तुम्हाला मिळणार नाही. 2-3 ट्रॅफिक अवॉइड होऊन जाते. ब्रिज चढल्यामुळे रेसिडेंट चांगले होते. ब्रिज चढा, ब्रिज चढल्यात तर पुढे तुम्हाला कुठे ट्रॅफिक किंवा कुठलाही सिग्नल लागणार नाही. आणि हा ब्रिज डायरेक्टली एंडिंगला उतरतो. एंडिंगला तिथे संपतो. तिथून तुम्हाला फक्त सरळ जाऊन लेफ्ट घ्यायचा. लेफ्ट घेतलात तर डायरेक्ट तुम्ही वाशीच्या दिशेने पाहू शकता. आपण आता बऱ्याच प्रकारे ब्रिजवरनं आपण जी गाडी चालवली आहे त्यानंतर आपण गवंडी आणि शिवाजीनगर वगैरे सगळं क्रॉस करून वरून चाललेलो आहोत. आणि आता हा ब्रिज संपेल थोड्याच वेळात. पुढे जिम जो दिसतोय तुम्हाला लेफ्ट साईडला, राईट साईडला मोठा डोंगर आहे. तर इथून व्ह्यूज कॅप्चर करण्यासाठी या लोकांनी ते पत्ते लावलेले आहेत रस्त्याच्या बाजूला. त्यामुळे काही तुम्ही रेकॉर्ड करू शकतच नाही. तर तुम्हाला घेऊन उडवावं लागेल इकडे, तेव्हा काहीतरी कॅप्चरच होईल, नाहीतर कॅमेरा. तरी पण लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता लांब लांबपर्यंत तुम्हाला काही दिसत नाही. आता हा ब्रिज समोर तुम्ही पाहू शकता संपायला आलेला आहे. 500 मीटर ब्रिज एंड. हा ब्रिज शॉर्टकट त्यासाठी बोलतो कारण खालून जर का तुम्ही ब्रिजच्या गेलात ना तर तुम्हाला जवळजवळ 2 ते 3 सिग्नल मिळतात. त्या सिग्नलमध्ये परत तुम्ही थांबा, परत निघा, तो वेळ तुमचा वाया जातो. तसं तुम्ही ब्रिज चढलात तर डायरेक्ट तुम्हाला फटाफट जायला मिळेल. आता इथून बघा वर बोर्ड लिहिलं आहे समोर, साइन बोर्ड पुणे पनवेल नवी मुंबई लेफ्ट, मुंबई चेंबूर मानपूर राईट. आपण लेफ्ट मारायचा पनवेल वाशी.